आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये काहीशी चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होते। आणखी एक नवीन रुग्ण सध्या पुण्यामध्ये आढळून आलेला आहे। यामुळे पुण्यातली झिकाची रुग्णसंख्या एकूण 47 वर पोहोचली आहे। झिकाचा संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती त्यांच्या मृत्यूचं परीक्षण करणार आहे। त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कुठल्या कारणाने झाला हे अधिक स्पष्ट होईल। पुण्यात झिकाचे सर्वाधिक 11 रुग्ण हे एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळून आले। तेव्हा पुण्यातून ही एक महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वेगाने वाढ होतीये। अपडेट जाणून घ्यात शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, सातत्याने पुण्यामध्ये झिकाचे रुग्णवाढ जी आहे ती पाहायला मिळते। काय नेमकी अधिकची माहिती मिळते याबद्दलची? दीपक, 1.5 महिना झाला साधारण झिकाचा रुग्ण पहिला आढळला होता। त्यानंतर आज 47 वर ही संख्या पोहोचली आहे। कालच एक नवीन रुग्ण आढळला। महत्त्वाचं म्हणजे आता झिकामुळे नाही तर दुसऱ्या दोन्ही आजार म्हणजे मलेरिया, डेंग्यू याची देखील साथ पुण्यात वाढते आहे। झिकाचा संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू देखील झाल्याचं काल आणि परवा या दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर या दोघांनाही हृदयविकाराचा त्रास होता असं देखील समोर आलं होतं। त्यामुळे या दोघांचे मृत्यू फक्त झिकामुळेच झाले आहे का याचं जे डेथ ऑडिट असतं ते करण्यात येणार आहे। हे एवढंच नाही तर झिकाचे रुग्ण आता फक्त एरंडवणे भागात बघितलं तर 11 रुग्ण झाले आहे। पहिला रुग्ण जो होता तो देखील एरंडवणे भागात सापडला होता। मागील काही दिवस पुण्यात पाऊस झाला, त्यामुळे पुण्यातल्या आजूबाजूच्या अनेक परिसरांमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यामुळे झिका होणारे जे डास आहेत त्याची देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता सध्या। त्यामुळे झिकाचे रुग्ण पुण्यात वाढताना दिसत आहेत। दीपक, शिवानी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।